शिवाय दुसऱ्या कुठल्याच देवाचं मला चिंतन करायचं नाही, मला फक्त माझ्या पांडुरंगाचं चिंतन करायचंय. म्हणून संत महात्मे म्हणतात जन्माला आलात ना एकाच देवाची भक्ती करा. संत महात्मे सुद्धा म्हणतात आम्ही काय केलं माहिती, एक दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहे, पण तरी तुकोबा रे म्हटले एकाच देवाचं चिंतन करा. आपुला तो एक वजनासारखे चाल म्हटले वजनात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुकोबाराय म्हणतात जन्माला आलात एक भगवान परमात्मा आपला असं करा. अनेकांच्या पाठीमागे लागू नका. एक सुंदर उदाहरण सांगते. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले होते. आषाढीची वारी होती. बापाने आपल्या मुलाला सांगितलं बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर मी गेल्यानंतर पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा. मुलाने सांगितलं बाबा मला काही पहाटे 4ला उठायला जमणार नाही, मी काय देवपूजा वगैरे करणार नाही. बाबा म्हटले असं करू नको बाळा, अरे मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4-5 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केले देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटला ठीक आहे बाबा बडबड करू नका, तुम्ही पंढरपूरला जा, देवपूजेचं काय करायचं माझं मी बघतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. बिचारी आई रात्रभर झोपली नाही, तिला काळजी. पहाटे 4 वाजता उठली, आपल्या मुलाच्या जवळ गेली, त्याला सांगितलं बाळा उठ, अरे पहाटेचे 4 वाजले देवपूजा करून घे. तो म्हटला काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली देवपूजा कर देवपूजा कर. आई म्हटली बाळा तो देव आहे त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय. आता असं म्हटल्याबरोबर रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवारातले सगळे देव गोळा केले आणि देवांना घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करायला गेला. आता विहिरीवर आंघोळ करायला गेला. आता आंघोळ करता करता त्याच्या मनात आला, म्हटला रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांची आंघोळ करायची, त्यांना व्यवस्थित पुसायचं, देवारात मांडायचं, गंध काय अक्षदा काय मंत्रोच्चार काय, किती टाइमपास आहे म्हटला. मग देवपूजा कमी कशी करावी लागेल, त्यानं काय केलं, ते देवांना आंघोळ घालता घालता 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये फेकून दिले. घरी आला, बाकीचे देव देवारात मांडले, देवासमोर हात जोडून तोंड सोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवा लगन. म्हटलं कशाचं काय आई. आई म्हटली काय झालं बाळा तू रडतो का. म्हटलं कसं आहे नाही, अगं मगाशी देवाने गुण विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांनी जीव दिला म्हणजे बाकीच्या देवांना सुतक पडलं का नाही. आई म्हटली अरे देव कधी जीव देतात का, देवांना कधी सुतक पडतं का, देवाची टिंगल करतो का. रागाच्या भरात उठली, त्याच्या ताडकन थोबाडीत जोरात थोबाडीत मारल्याबरोबर त्याला असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला.
आता सासूबाई दारातच उभी होती. तिने सकाळी सकाळी असं लांबूनच जावयाला बघितलं आणि म्हणते, जावया बापू, अहो बरं झालं आलात. अहो पंढरीच्या पांडुरंगानंच तुम्हाला पाठवलं, अहो देवानंच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटला, सासूबाई अहो सकाळी सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय? ती म्हटली, कसं आहे ना जावई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. आज एकादशी आहे, मला कालपासून चिंता पडली होती, देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं बाई तुम्ही वेळेवर आलात. म्हटलं तिकडून सुटलं इकडे आलं. आता पहाटे 4 वाजता सासूबाईने उठवलं. आता जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर तिने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापून देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारी बाई आपल्या वासावरच असते ना, आपल्या घरात काय काय शिस्त आहे. तिला लगेच वास गेला, ती पळतच आली आणि ती म्हटली, का हो तुम्ही रोजच देवपूजा करता, पण आज इतका सुगंध कसला येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले, योगायोगाने जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग ती म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. त्याने ऐकलं. तो म्हटला, आता काही खरं नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटला मी जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळा आला, रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने त्या विहिरीच्या जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये का जीव देतोस? तुला जर संसाराचा प्रपंचाचा कंटाळा आला असेल ना, तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी तुला 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी तुला एकच काम करायचंय. म्हटला, काय? म्हटला, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. म्हणजे देव तारी त्याला कोण मारी. तुकोबर आहे म्हणतात बाबांनो, जन्माला आलात ना, देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपुला तो एक देव करुणी गावाते नवीन जीवा सुख नोय. आपोला तो एकच भगवंत आपला साकारा, ते देवी न जीवा सुख नाही. म्हणून मागावं कसं? तुकोबरायांच्या आई वडिलांसारखं. बरं, तुकोबरायांच्या आई वडिलांनी मागितलं तरी काय? तुकोबरायांच्या वडील बोललो, बा प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचं. एक दिवस कनकाई मातेनं हट्ट केला, महाराज तुम्ही प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाता, एकदा मला पण घेऊन चला. बोललो आणि तिला स्पष्ट नकार दिला, मी तुला पंढरपूरला नेणार नाही. तिने सांगितलं का? बोललो आणि सांगितलं, स्त्रियांची जात असे, कुठल्याही मंदिरात जाऊ द्या, मागणं मागितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. ती म्हटली, महाराज मी अजिबात मागणार नाही, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? पण मला पंढरपूरला घेऊनच चला. श्री हट्ट झाला होता. बोललो आणि कनकाई 2 जण पंढरपूरला निघाले. काय अटीवर? मी देवाकडे काही मागणार नाही. 2 जण पंढरपूरला निघाले. पहिलं दर्शन पंढरपूरला जाऊन पोचले. पहिलं दर्शन बोल्लोबांनी घेतलं. नंतर कनकाई माता गेल्या आणि कनकाई मातेने दर्शन घ्यायला गेल्याबरोबर फक्त देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं. देवाच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही, तशाच मागे फिरल्या. देवाने विचारलं, माते तुझा चेहरा एवढा उदास का दिसतो? उदास का दिसतो म्हटल्याबरोबर गरकन फिरली, गालात हसली, देवाला म्हटली, देवा
मला प्रश्न विचारतो, चेहरा उदास का दिसतो? अरे किती वर्ष झाली आमच्या लग्नाला, अहो पोटी मुलबाळ होत नाही मला. घरी काय म्हटली होती? मागणार. आणि तिथं गेल्यावर मागितलंच. हा स्त्रियांचा स्वभाव आहे. आता मुलगा होईल म्हटल्याबरोबर हसत हसतच कनकाई माता बाहेर आल्या. तिच्या चेहऱ्यावरच ते स्मित हास्य बघितलं आणि बोल्लोबांच्या लक्षात आलं, 100% देवाकडे काहीतरी मागितलं. बोल्लोबा म्हटले, कनकाई मी तुला घरीच सांगितलं होतं देवाकडे काही मागायचं नाही, तू का देवाकडे मागितलंस? तिने सांगितलं, महाराज मी अजिबात देवाकडे मागितलं नाही. देवाने मला विचारलं तुझा चेहरा एवढा उदास का? मग मी काही मुकी नाही. मी उत्तर दिलं माझी कुस पवित्र नाही. मग देवाने काय सांगितलं? देवाने सांगितलं जा तुला मुलगा होईल. बोल्लोबांनी सांगितलं, कनकाई आता मागून मागितलंस ना, आता परत त्या पांडुरंग परमात्म्याकडे जा आणि त्याला सांग, देवा तुला जर आम्हाला मुलगा जर द्यायचा असेल, ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडे पंढरीनाथा, जरी त्या आवडे पंढरीनाथा, जरी त्या आवडे पंढरीनाथा, ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडे पंढरीनाथा, आवडे पंढरीनाथा, आवडे पंढरीनाथ. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडे पंढरीनाथ, जरी त्या आवडे पंढरीनाथ, ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडे पंढरीनाथ, जरी त्या आवडे पंढरीनाथ, जरी त्या आवडे पंढरीनाथ, ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडे पंढरीनाथ, जरी त्या आवडे पंढरीनाथ, ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडे पंढरीनाथ, जरी त्या आवडे पंढरीनाथ, जरी त्या आवडे पंढरीनाथ. ऐसा पुत्र दे संता जरी त्या आवडे पंढरीनाथा. देवा मुलगा जर द्यायचा आहे तर तुझंच भजन पूजन चिंतन करणारा मुलगा पाहिजे. ऐसा पुत्र दे गा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचं नाव स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये असं पाहिजे, अशी आई बापानं मागणी मागितली. आणि त्याच बोल्लोबा आणि कणकाईच्या पोटी माझ्या संत तुकोबाऱ्यांचा जन्म झाला. याला म्हणतात खरी मागणी. मागायचंय बोल्लोबा आणि कणकाई सारखं मागा. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी सुद्धा भगवान परमात्म्याकडे मुलगा मागितला. देवा मला मुलगा पाहिजे, पण कसा? स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार, या समाजावरचे अन्याय अत्याचार दूर करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. त्या आई भवानी मातेने माझ्या जिजाऊ मासाहेबांना मुलगा दिला, तो खरंच राजा छत्रपती दिला. आणि ज्या वेळेला बाळराजे जन्माला आले, बाळराजांना पाळण्यामध्ये घातलं. जुन्नर प्रांतातल्या सगळ्या स्त्रिया एकत्र आल्या आणि बाळराजांकरता पाळणा गावं लागल्या. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, 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 झुलवा पाळणा
प्रकारे जिजाऊ मासाहेबांनी मागणी मागितली आणि त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. म्हणून माय बापाची मागणी ही भगवान परमात्म्याकडे फार महत्वाची. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांनी तुझ्या चरणाची सेवा केलीच केली, पण तुझ्या नावाचा उपवास सुद्धा केला. अभंगाचे दुसरे चरण. उपवास छान म्हटले. हा आदिती ना, हा मंगलताईंनी तयार केली म्हटलं. तिथं काय विषय. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. तुकोबाराय म्हटले, आमच्या पूर्वजांनी तुझ्या नावाचे उपवास केले, नवे नवे तुझ्या दाराचं रक्षण केलं. म्हणून जीवनामध्ये बघा खरा उपवास या शब्दाचा अर्थ काय. एकादशी आली, उपवासाच्या दिवशी आपण खिचडी खातो, फळं खातो, रात्री भगर आमटी झालं आपला असा उपवास. खऱ्या उपवासाचा अर्थ काय माहिती. उप म्हणजे परमात्मा, वास म्हणजे सानिध्य. ज्या देवाचा उपवास केलाय ना त्या देवाच्या सानिध्यामध्ये रात्रंदिवस राहायचं. एकादशी केली, विठ्ठलाच्या सानिध्यामध्ये राहा, त्याच्या मंदिरात राहा, त्याचा हरिपाठ करा, त्याचं कीर्तन करा, त्याचं भजन करा. जेवढा वेळ तुम्ही त्या देवाच्या जवळ राहणार तितका वेळ तुम्हाला तो उपवास घडणार. नुसतं खिचडी खाऊन उपवास घडत. तुकोबाराय म्हणतात, राखीला तुझ्या दारात बसून आम्ही तुझ्या नावाचे उपवास केले. हे उपवास आमच्या संत महात्म्यांनी केले आणि हेच उपवास आमच्या संत महात्म्यांना अपेक्षित आहे. माझ्या तुकोबारायांनी अखंड रात्रंदिवस फक्त देवाचं चिंतन केलं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. विठ्ठलाशिवाय संत महात्मे दुसरे काही बोलत नव्हते. माझ्या तुकोबारायांना फक्त विठ्ठलाचं चिंतन करायचं होतं. त्यांना आपला संसार प्रपंच तर अजिबात आवडत नव्हता. तुकोबारायांना वाटायचं की मी देवाचं चिंतन करावं, पण तुकोबारायांचं मन म्हणायचं नको नको, तुझा संसार, तुझे प्रपंच, बायको मुले बघ. मग एक दिवस तुकोबारायांनी आपल्या अक्षरशः मनाला हात जोडले आणि सांगितलं, म्हणा नको नको म्हणा, गुंतू माया जाळी,
काळाला जवळी ग्रासावया. मनाला सांगितलं म्हणा एकच कर, तू मला या संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतवू देऊ नको. अजून एक प्रार्थना केली म्हणा तू एक कर. म्हणे काय? म्हणा एक करी पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. एकदा म्हटले माझ्या बरोबर पंढरपूरला चल. मन म्हटलं ठीक आहे, पण तू को बरे म्हटले एका अटीवर. म्हणा देहूतून पंढरपूरला जाईपर्यंत म्हणा तू माझं ऐकायचं, आणि एकदा का पंढरपूर मधून आपण निघालो की म्हणा मग तू म्हणेल तसं. मन म्हटलं चालेल. आता तुकोबारे आणि मन दोघ जण पंढरपूरला निघाले. जाताना तुकोबारे पुढे मन मागे. तुकोबारे थांबले, मन थांबायचं. तुकोबाऱ्यांनी कीर्तन केलं, मनाने करायचं. तुकोबाऱ्यांनी भजन केलं, मनाने करायचं. मुक्काम दर मुक्काम करत करत तुकोबाराय पंढरपूरच्या रावळामध्ये जाऊन पोहोचले. आणि मनाने आठवण केली, महाराज आपलं काय ठरले लक्षात आहे ना? म्हटले काय? देहू पासून पंढरपूर पर्यंत तुमचं ऐकायचं, आणि एकदा का पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झालं की महाराज तुम्हाला फक्त माझंच ऐकायचंय. तुकोबारायांनी विचार केला, इतके दिवस मनाने आपलं ऐकलं, भजन केलं, कीर्तन केलं, एकदा का पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन झालं की परत मनाचं ऐकायचं, परत संसार, परत बायको, परत मुली. तुकोबाराय हुशार होते. तुकोबाराय पंढरपूरच्या रावळामध्ये गेले आणि तुकोबारायांनी काय केलं माहितीये? आपलं मन भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं आणि हसले आणि त्या मनाला म्हटले, आता कोठे दावे मन, आता कोठे दावे मन, ओ आता कोठे दावे मन, 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 आता कोठे दावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भागा गेला जिन गेला, भागा गेला जिन गेला, भागा गेला जिन गेला, भागा गेला जिन गेला. तुकोबारायांनी काय केलं? आपलं धावणारं चंचलवन पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं. तुकोबारे हसले आणि सांगितलं, आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखलिया, बाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. तुकोबारे म्हणतात माझ्या जीवनामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झाला. का? तर आपलं मन भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. तुकोबारे म्हणतात आपलं हे जे काही मन आहे ना ते आपल्याला भगवान परमात्म्याकडे जाऊ देत नाही. गावामध्ये सप्ताह चालू आहे, बऱ्याच काही लोकांना असं वाटतं, काही महिला असतात त्यांना सुद्धा वाटतं मी हरिपाठाला जावं, कीर्तनाला जावं, पहाटे काकड्याला जावं, पण काही सासूबाई त्यांना जाऊ देत नाही. त्या म्हणतात काही तिकडे तुझं काम नाही, घरातच बस. मग ती त्या बाईचं मन इतकं तिला कसं तरी होतं का मी कधी मंदिरात जाते, कधी बाकीच्या स्त्रियांमध्ये जाते, कधी मी काकडा करते. तुकोबारे भगवंताला म्हणतात, भगवंता अरे माझी अवस्था त्या सासूरवाशीन बाईसारखी झाली. कागा सासूरवाशी मज केले भगवंता, आपुली सत्ता स्वाधीनता ते नाही, कागा सासूरवाशी मज केले भगवंता. तुकोबाराय म्हणतात एखाद्या सासूरवाशीन बाईसारखी तू माझी अवस्था केली. या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा आपल्या समोर दिसायला जरी वेगवेगळे असले ना, सगळेजण या जगामध्ये एकच आहेत. आज या ठिकाणी एवढा मोठा त्रिदिनी नाम सप्ताह, महिलांचा नाम सप्ताह आयोजित केलाय. हा एक स्त्री शक्तीचा जागर आहे. काय? हा एक स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. नवे देवीचा अवतार आणि पांडुरंगाचा अवतार सुद्धा वेगळा नाहीये. देवी आणि पांडुरंग परमात्मा एकच. माझ्या नाथ बाबांनी सांगितलंय, तू विटेवरी सगळे बाई हो करी कृपा, माझे मनाला गो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा.
सगळ्या जगाला माहित आहे विटेवर उभा कोण आहे? पांडुरंग परमात्मा. पण त्याला बाईची उपमा दिली का? पांडुरंग परमात्मा आणि देवी माता वेगळी नाहीये. म्हणून आज माझ्या माता माऊल्यांनी इतका मोठा हा कीर्तनाचा कार्यक्रम, नाम सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलाय. सप्तशृंगी माता आपल्या जवळच आहे. त्या मातेची आपल्या सर्वांना कृपा आहे. एकदा आपण सुद्धा त्या देवी मातेला आपल्या सप्ताहाला आमंत्रित करूया. एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, एक आंबा गोंधळाला आवाज घुमू लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. मांडीला मंडप सारी केला घाट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट, मांडीला मंडप सारी केला घाट, ये ग गोंधळाला आंबा सोडून बाले घाट, काळो कांताराची आंबा असली जरीला, दिवडीवचा नकाशाई झाला लखलखाट, लागली आसाई तुझा लळा लागला, लागली आसाई तुझा लळा लागला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला, अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. असा हरी देव माझा शिवशंकरावतार, हरी लावी तो भंडार नांदे जगरावर, मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, हरी लावी तो भंडार नांदे जगरावर, हरी देव माझा शिवशंकरावतार, भाई लावी तो भंडार नांदे जगरावर, हरी देव माझा शिवशंकरावतार, भाई लावी तो भंडार नांदे जगरावर, मल्हारी 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 माझा मल्हारी, मल्हारी माझा मल्हारी, हनुमानोनिया बसल्या सदवारी, दुसरे कैलाश पर गौरी, हनुमानोनिया बसल्या सदवारी, दुसरे कैलाश पर गौरी, हनुमानोनिया बसल्या सदवारी, दुसरे कैलाश कर गड जेजूरी, असा मल्हारी देव माझा, असा मल्हारी देव माझा, नाही देतो हो नकार, दर्द स्वप्न साकार देतो जगण्याला आकार, मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, भाई लावी तो भंडार नांदे जगरावर, मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, भाई लावी तो भंडार नांदे जगरावर, मल्हारी देव माझा शिवशंकरावतार, भाई लावी तो भंडार नांदे जगरावर, अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, गाग धरिलाच राग, 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 धरिलाच राग. तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तू ग सत्वाची खरी अंबाबाई,
आणल्या का नाही देवी माता सगळ्या? हा आता आता बसून घ्या. हा बसून घ्या. आता शांत झाल्या. बरोबर ना? विठाल 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 बघा. म्हणून या जगामध्ये देव आणि संत वेगळे नाही. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा तुकोबाराय म्हणतात. माझ्या पूर्वजांनी तुझ्या नावाचा उपवास केला, तुझं नामचिंतन केलं, तुकोबाराय म्हणतात तसं आम्हाला सुद्धा करायचंय. बोलू नका बोलू नका. म्हणून संत महात्मे माझे तुकोबारायांनी अखंड रात्रंदिवस देवाचं चिंतन केलं. तुकोबारायांचं संसाराकडे प्रपंचाकडे अजिबात लक्ष लागत नव्हतं. म्हणून संतांनी जो आपल्याला मार्ग सांगितलाय परमार्थाचा, कीर्तनाचा, भजनाचा, आळंदीचा, पंढरपूरचा, त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही हो. एका गावात एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती. आता सासूबाईची देवपूजा करून झाली आणि सासूबाई देवाऱ्यामध्ये देवपूजा करून झाल्यानंतर देवाऱ्यात वाजवतात. तिला काय म्हणतात? काय म्हणतात महिला मंडळ? घंटी. बरं, त्यांचा देवारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता. आता सासूबाईची देवपूजा करून झाली. सासूबाई घरामध्ये इकडे तिकडे घंटा शोधू लागली. तिला घंटा काही मिळेना. तिनं आवाज दिला, सुनबाई अगं देवाऱ्यातला घंटा कुठं बघितला का? सुनबाई म्हटली. पळत पळत आली, सासूच्या हातात घंटा दिला. सासूने घंटा हातामध्ये घेतला. बघते तर काय, घंटा बर्फासारखा थंडगार पडलेला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा कुठे ठेवला होता? म्हटली, आत्याबाई अहो सकाळपासून फ्रीज मध्येच होता. अगं घंट्याची जागा देवाऱ्यात असते का फ्रीज मध्ये? ग बसा म्हटली आत्याबाई, तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये बोलल्याशिवाय राहत नाही. बिचारी सासू गप्प बसली. ती सुनबाई तिच्या जवळ गेली. म्हणते, कसं आहे ना सासूबाई, मला सकाळी सकाळी घरातल्या लोकांना एक नवीन नाश्ता करायचा होता आणि त्या पदार्थाची रेसिपी मी यूट्यूबला बघत होते. त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय, कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा फ्रीजमध्ये ठेवा. म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा. आता तिला काय त्या घंट्याला फोडणी द्यायची होती, पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते. म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही, पण ती कुणाला विचारत नाही हो. म्हणून एक मनुष्य असा दवाखान्यात गेला, दवाखान्यातून आला, हॉटेलमध्ये गेला, म्हटला पटकन मला एक वडापाव द्या. आता त्यानं तो वडापाव घेतला आणि बसल्या बसल्या त्यानं काय केलं, त्या वड्याचं वरचं सगळं पीठ काढून टाकलं आणि मधला मधला बटाटा खायला सुरुवात केली. शेजारी बसलेला मनुष्य म्हटला, अरे बाबा या परिसरातला एवढा प्रसिद्ध वडापाव आणि तू त्या वड्याचं वरचं पीठ काढतोय, मधला मधला बटाटा खातोय, अरे कशाला घातलीस 20 रुपये? घरी जाऊन बटाटेच खाना. म्हटलं, ग बस तुला काही कळतं का? म्हटलं, काय झालं? म्हटलं, माझी तब्येत बरी नाही, मी आत्ताच डॉक्टरांकडे दवाखान्यात जाऊन आलोय. डॉक्टरांनी मला सांगितलंय बाहेरचं काही खायचं नाही, म्हणून मी वरचं पीठ काढतोय आणि आतला बटाटा खातोय. म्हणजे काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही. तुकोबाराय म्हणतात, या कलियुगामध्ये तुम्हाला उद्धाराचं साधन जर पाहायचं असेल, नामसंकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसो, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायाच धावे वनांतरा, नलगती सायाच धावे वनांतरा. जळतील साधन सांगितले, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कीर्तनाचं साधन हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे. आणि म्हणून आमच्या संत महात्म्यांनी ही कीर्तनाची भजनाची परंपरा सुरू केली. का? जळतील पापे
हे कलियुग म्हणजे कली पापाची समृद्धी पण नामक ग घेऊन हाती. या कलियुगामध्ये पुण्य करता हो हे पाप. एखादी गोष्ट पुण्य म्हणून करायला गेलो आपल्या हातून पापच घडणार. मग जाणते अजाणतेपणे आपल्या हातून जी काही पाप घडतात ना त्या सगळ्या पापाचा नाश या कीर्तनात झाला असं समजा. आज तुम्ही कीर्तन श्रवण केल्यानंतर तुमच्यासारखा पुण्यवान माणूस नाही. एक मनुष्य कीर्तन संपलं मला भेटला म्हटलं ताई मी पापच केलं नाही माझं काय. म्हटलं या जगात असा एकही मनुष्य नाही का त्याच्या हातून पाप घडत नाही. कुणाचं खून करणं म्हणजे पाप नाही. नाही रस्त्याने चालताना आपल्या पायाखाली किडा मुंगी सारखे जीव मारले जातात याची आपल्याला कल्पना आहे का. मग एखादा किडा मुंगी आपल्या पायाखाली जर मरत असेल तर ते काय आहे पाप आहे. एखादा मच्छर आपल्या समोर हातावर बसला आपण त्याला मारतो का सोडून देतो. मारतो का चावला म्हणून मुंगी चावली म्हणून आपण तिला मारतो. ही जाणते अजाणतेपणे आपल्या हातून जे काही पाप होतात या पापाचा नाश या कीर्तनामध्ये होत असतो. म्हणून कीर्तन ऐकत जा. आज जेवढ्याने कीर्तन श्रवण केलं ना तुमच्यासारखा पुण्यवान माणूस नाही. पण इथून गेल्यानंतर पुन्हा किडा मुंगी पायाखाली गेले सकाळी कीर्तनाला आले की जळतील पापे. तुम्ही सांगाल उद्या आमचा सप्ताह संपणार आहेत मग काय करायचं दुसऱ्या गावात शोधा तिकडे जा जळतील पापे. म्हणून कीर्तन भजन हे ऐकायचे असतात. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात कीर्तन करत असताना आम्ही आनंदाने करतो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. तुकोबाराय म्हणतात आम्ही कीर्तन केलं कसं माहितीये गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडी मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे गायनाचे बुडे आपुले आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे 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 आनंदे एकदाच नेलं कडेला गायनाचे उडे तुकोबाराय म्हणतात कीर्तन करत असताना कीर्तनकाराने थोडस गाये थोडस नाचे. नुसतं नाचायचं नाही काही काही लोक असे जागेवर हलतात ना तसं नाही उड्या मारल्या पाहिजे कीर्तनामध्ये आनंदाने. आज ह्या टाळकरी महिला या मुली या ज्या नाचता येत ना याला म्हणतात खरं कीर्तन. कारण का नाचू कीर्तनाचे रंगी हे कीर्तन आमच्या संत महात्म्यांना आवडतंय. आणि संत महात्मे म्हणतात कीर्तनामध्ये उड्या मारल्या पाहिजे. काही काही लोक कीर्तनामध्ये इतके नाचतात का कपड्याची इस्त्री सुद्धा मोडू देत नाही. नाचावं कीर्तनामध्ये माणसाने नाचावं. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण या ठिकाणी जन्माला आलोय भगवान परमात्म्याचं चिंतन करा. माझ्या संतांनी देवाचं चिंतन पंढरपूरची वारी कधी सोडली नाही. एक शेवटचा प्रसंग सांगते. पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली होती. सगळ्या दिंड्या सगळे वारकरी पंढरपूरला निघाले होते. त्या दिवशी तुकोबारायांच्या अंगामध्ये ताप भरला होता. शरीर तापानं फणफणलं होतं. आणि तुकोबाराय दिंड्या येणार त्या रस्त्यामध्ये कुणाची तरी कपाळावर हात ठेवून वाट बघत होते. मंबाजीबुवा तिथून आपल्या म्हशी घेऊन चालले होते. मंबाजीबुवाने सांगितलं तुकाराम महाराज अंगामध्ये ताप भरलाय शरीर तापानं फणफणलंय रस्त्यामध्ये कशा करता बसलात. तुकोबारायांनी उत्तर दिलं कै येती वारकरी वाट पाहतो तोवरी घालून या दंडवत पुसेन निरोपाची बात. माझे वारकरी कधी येतील त्यांना मी दंडवत कधी घालेल आणि त्यांना माझा मी निरोप कधी सांगेल. याच्या करता मी रस्त्यामध्ये बसलो.
ज्या लोकांचा पंढरपुराशी काही संबंध नाही अशा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तुकोबाराई विनवायचे, सांगायचे, आलिया गेलिया हाती दाढी रोप, 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 पंढरपुरी आहे माझा माया, पंढरपुरी आहे माझा माया, माझा माया, पंढरपुरी आहे माझा माया, येई विठ्ठले माझे माऊली, येई विठ्ठले माझे माऊली, येई विठ्ठले माझे माऊली. ज्या लोकांशी काही संबंध नाही प्रत्येकाला विनवायचे. बाबांनो, पंढरपूरला चाललात का? जरा देवाला माझा नमस्कार सांगा. तेवढ्यात काही वारकरी काही दिंड्या समोरून आल्या. त्या वारकऱ्यांना बघितलं आणि तुकोबारायांनी त्या वारकऱ्याच्या समोर आपले हात जोडले. त्या वारकऱ्यांना म्हणतात, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. नुसतं विनवू नका, पंढरपूरला गेल्यानंतर जरा माझी आठवण काढा आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याला मला घ्यायला पाठवा. तुका म्हणे माझा आठवा, मूळ लवकरी पाठवा. वारकऱ्यांना निरोप दिला. वारकरी निघून गेले. वारकरी निघून गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय देहाने होते देहूमध्ये, पण मनाने मात्र पंढरपूरच्या वाटेवर होते. तुकोबाराय म्हणतात, सगळे वारकरी निघून गेल्यानंतर माझी अवस्था कशी झाली माहितीये? पाण्यातून जर मासा बाहेर काढला तो तडफडून तडफडून मळतो. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याविना जसा मासा जगू शकत नाही तसे तुकोबाराय म्हणतात, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आमच्या पांडुरंगाशिवाय आम्ही जगू शकत नाही. इतकी त्यांची देवावर श्रद्धा आहे. तुकोबाराय म्हणतात, माशाचं कळत नसेल तर व्यवहारातलं सोपं करून सांगतो की ज्याप्रमाणे एखादी नवीन मुलगी लग्न करून संध्याकाळी जायला निघते, मुलगी जायला निघाल्यानंतर तिचे पाय चालतात सासरकडे, पण मान वळून वळून ती माहेराला बघते. कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझा जगा, तैसे झाले माझा जगा. तुकोबाराय म्हणतात, त्या मुलीप्रमाणे माझी अवस्था झाली हो. वारकरी पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, बारीला लागले, दर्शन घेतलं. एका वारकऱ्याने सांगितलं, पांडुरंगा, सगळे वारकरी पंढरपूरला आले, पण तुकाराम महाराज मात्र पंढरपूरला आले नाही, त्यांच्या आगात ताप भरलाय. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर देवाच्या अंगामध्ये फणफणात ताप भरला. घामाघूम झाले देव, थरथरा कापू लागले, खाली पडणार. तेवढ्यात आई साहेब पळत आल्या, देवाला सावरलं. देवा काय झालं? देवानं सांगितलं, रुक्मिणी, सगळे वारकरी पंढरपूरला आलेत ग, पण माझा तुकाराम मात्र आला नाही, त्याच्या अंगात ताप भरलाय, मला आता चाता देऊला जावं लागेल. रुक्मिणी माता म्हटली, देवा वेड्यासारखं काय करता? आषाढीचा 16 आहे, महिनाभरापासून वारकरी मुक्काम दर मुक्काम करत करत पंढरपुराकडे निघालेत. आणि देवा, तुम्ही जर मंदिरात नसाल तर यात्रेला अर्थ राहणार नाही. देवा, एकादशी होऊ द्या, बारशी होऊ द्या, काला होऊ द्या, मग तुम्ही जा, नंतर आम्ही तुम्हाला कुणीच अडवणार नाही. पण देव सगळं काही सहन करतो. आपल्या भक्ताचं दुःख पाहून देवाचं अंतःकरण तिळतिळ तुटतं. देवाला विटेवरचे भोग गोड लागे ना. देवानं सांगितलं, गरुडा इकडे. काय देवा? आत्ताच्या आत्ता देऊला जा आणि तुकोबारायांना आपल्या पंखावर बसून आत्ताच्या आत्ता पंढरपूरला घेऊन ये. मनाच्या वेगानं गरुड देऊच्या आकाशाकडे गेला. देऊच्या आकाशामध्ये गेल्यानंतर
गरुडाच्या पंखांचा आवाज तुकोबऱ्यांना आला. गरुड येतो फडात कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. गरुडाच्या पंखांचा आवाज आल्याबरोबर तुकोबऱ्याने आकाशामध्ये बघितलं आणि तुकोबराय विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे माझ्या तुकोबऱ्यांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा भासू लागले आणि तुकोबराय आनंदाने नाचू लागले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. तुकोबराय विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे तुकोबरायने म्हटलं देवच आले. तेवढ्यात गरुड खाली उतरला, तुकोबरायांच्या समोर उभा राहिला. तुकोबराय भानावर आले, बघतात तर गरुड एकटाच. एकट्या गरुडाला बघितलं आणि तुकोबराय त्या गरुडाच्या पाया पडतात आणि म्हणतात, गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी हे वेळो वेळा डोई वेगी आला वातो हरी आला वातो हरी वेगी आला वातो हरी मजली राते वेगळी वेगी आला वातो हरी आला वातो हरी. गरुडा एकटा का आलास, माझ्या पांडुरंगाला का नाही आणलं? गरुड म्हणतोय, पांडुरंगाने त्याच्याच करता पाठवले, पटकन चला माझ्या पाठीवर बसा आणि पंढरपूरला चढा. तुकोबरायाने सांगितलं, नाही गरुडा, तुझ्या पाठीवर बसण्याचा अधिकार फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याला. मी तुझ्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. ऐका तुकोबराय, नाही, तूच उलट पंढरपूरला जा आणि देवाला सांग तुकाराम महाराज येत नाही, तुम्हाला भेटायला देहूला बोलवले. किती मोठा अधिकार असेल. आपण म्हणू का देवाला सांगा आमच्या गावात या, आमच्या घरी या? अजिबात नाही, आपली भक्तीच तितकी नाही. ऐका तुकोबराय, नाही, तुम्हीच जा. शेवटी नाविलाजाने गरुड निघाला, पंढरपूरला गेला. पंढरपूरमध्ये गेला बरोबर लांबूनच देवानं गरुडाला बघितलं. देव पळत पुढे गेले. गरुडा आले का महाराज? म्हटले नाही. विनंती करायची, त्या खूप विनंती केली पण सांगितलं नाही, तुझ्या पाठीवर मी बसणार नाही देवा, तुम्हालाच भेटायला देहूला बोलवले. कशी तरी एकादशी झाली, बारशी झाली, काला झाला आणि काल्याच्या दिवशी संध्याकाळी देव देहूमध्ये तुकोबऱ्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. देवाला समोर बघितलं आणि तुकोबऱ्यांनी मान खाली घातली. देव म्हणतात, तुकारामा कसं वाटतंय आता? अंगातला ताप गेला का? बरं वाटतंय का तुम्हाला? तुकाराम महाराज काहीच बोलत नाही. महाराज, अहो तुम्हाला बरं वाटत नव्हतं, मला यायला जमलं नाही म्हणून तुम्हाला घ्यायला गरुडाला पाठवलं. महाराज तुम्ही आले ना, याच्यामध्ये माझी काय चुकी हो? एकदा तरी माझ्या तोंडाकडे बघा. तुकोबरायांनी मान खाली घातली. तुकोबराय म्हणतात, नाही देवा, तुझ्या तोंडाकडे बघायची मला लाज वाटते. म्हणे का? वंश परंपरेची माझी 8वी पिढी, अजूनपर्यंत आषाढीची वारी कधी चुकली नव्हती. देवा तूच म्हणतो ना, वर्षभर भक्त पंढरपूरला नाही आले तरी चालतील, पण आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगतच हे गुजब पांडुरंगा, आषाढी कार्तिकीला ते आलेच पाहिजे. पांडुरंगा, एवढी मोठी माझ्या वंश परंपरेची 8 पिढ्यांची वारी तू चुकवलीस, याच्यामध्ये लाज माझी गेली नाही. अभंगाचे शेवटचे वंश परंपरा दास मे अंकित, 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 वंश परंपरा दास मे अंकित.
केला भोगवटा आम्हाला गे
वंश परंपरा दासमी अंकिता तुका करिता लाज कोणा तुकोबर यांनी सांगितलं ही माझी वंश परंपरा. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपलेली आहे. शेवटची 5 मिनिटं बाकी आहे. उरलेल्या वेळेमध्ये ज्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला प्रश्न विचारला, ताई कीर्तनामध्ये तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान आलवून गेला, मुठभर मुलांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकवून मुजरा करावा ना असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरीशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरीशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा गरजा शिवाय, उगवला तारा गरजा शिवाय, उगवला तारा गरजा शिवाय, उगवला तारा गरजा शिवाय. युगायुगाचा गडगडणारा यवनाचा करी करी सरदार, यवनाचा करी करी सरदार, यवनाचा करी करी सरदार. युगायुगाचा गडगडणारा यवनाचा करी करी सरदार.
वंश परंपरा दास हो वंश परंपरा दास हो आज या ठिकाणी खरंच मुंडेगावकरांचं किती प्रेम आहे हे आज या हारांमधून दिसलं. अक्षरशः माझ्या मणक्याचं ऑपरेशन झाले, मला ते जोड झाले होते हार. इतके हार तुम्ही गळ्यामध्ये घातले, कारण का मंगलताईची ना आमच्या हनुमान गोरख भाऊ गतीर आमची जवळजवळ 10-15 वर्षापासूनची ओळख, पण अजून मुंडेगाव मध्ये कधी कीर्तन झालं नव्हतं. पण आज पहिल्यांदा हा योग आला
आणि एवढ्या वर्षाची भर एकदाच भरून काढली. एवढे हार तुम्ही गळ्यामध्ये घातले. खूप आनंद वाटला तुमच्या गावकऱ्यांचा आमच्या असणारं प्रेम. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्या या त्रिदिनी अखंड हरिनाम महिला सप्ताहाचं हे पहिल्याच वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता माझ्याकडे आलं. ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्या महाराष्ट्रातील एक नामवंत गुणीजन गायनाचार्य, सगळ्यात जुन्या जाणत्या 1 नंबरच्या गायनाचार्य म्हटल्या तर आमच्या मंगलताई गतीर. आणि गोड असं मंगलताईंनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आम्ही जवळजवळ 12, 13, 15 वर्षापासून आम्ही बरोबरच फिरतो आणि या ठिकाणी आज गावात येण्याचा योग आला. मंगलताईंचं जरा टाळ्या वाजून जोरदार स्वागत करा. सगळ्या तुमच्या महिला मंडळाचा प्रतिसाद त्यांना आहे. अशीच साथ तुम्ही त्यांना देत राहा. आपल्या गावचं नाव महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेर जाईल. ज्यांनी या कीर्तनाकरता 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य, महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये ज्यांचं 1 नंबरला नाव आहे अशी मी माझी प्रिय सखी यशोदाताई साळुंके आज या ठिकाणी गोड मृदुंगाची सेवा दिली. आणि त्यातल्या त्यात मुंडेगावची कन्या हा मुंडेगाव म्हटलं तर तिचं माहेर. सुंदर असं या वातावरणामध्ये यशोदाताईंनी आज इतका पखवाद वाजवला. गोरख भाऊ म्हटले 2 दिवस एवढा कधीच नाही वाजवला. सगळे माणसं खुणवत होते पण आज तिच्या ताईचं कीर्तन होतं ना. महिनाभर आम्ही रोज बरोबर असं यशोदाताईंनी गोड सेवा दिली. ताईंचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं त्या महाराष्ट्रातील एक नामवंत गोड गुणीजन गायनाचार्य आमच्या नंदिनी ताई सांगळे. खूप त्यांनी अभ्यास केला, खूप त्यांनी गायनाचा अभ्यास केला आणि आज खरंच ताई तुम्ही इतक्या सुंदर गातायत. तुमचं गायन बघून अक्षरशः आम्ही भारावून गेलो. सगळी माणसंच भारावून गेली. गोड तुम्ही गायन केलं. दुसरा गुणीजन गायनाचार्य आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण रुपालीताई गायधनी, त्यांची सुद्धा आमची 10-12 वर्षापासून ओळख आहे. एका कीर्तनाला आल्या तसं मी त्यांना बोलवत राहिले आणि आमची सुद्धा खूप जवळची मैत्री या ठिकाणी झाली. ती सुद्धा माझी मैत्रिणीच आहे रुपालीताई सुद्धा. त्यांचंही गोड गायन आहे. त्यांच्याकरताही जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं ते आपल्या शेजारच्याच वाघेरे गावच्या आमच्या पूजाताई यांनी सुद्धा अतिशय गोड असं गायन केलं नाही का. म्हणून ताईंचं सुद्धा या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. दुसरे आदरणीय हरिभक्तपरायण नाव काय? चित्राताई आडोळ, त्यांनी सुद्धा गोड पंचपदी केली. त्यांचंही मनपूर्वक आभार. माझ्या 2 विद्यार्थिनी, माझी पुतणी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, युवा कीर्तनकार श्रावणीताई आव्हाड, त्यांनी सुद्धा पहिली साल गोड गायली. त्यांचंही जरा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आणि पाठीमागे सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत, इकडे या मुली आहेत. या सगळ्या मुलींना आमच्या मंगलताई शिकवतात. खूप चांगलं आहे की निश्चितच आपल्या पाठीमागे सुद्धा कुठेतरी मुली तयार झाल्या पाहिजे. म्हणून आमच्या आदिती गोड तिने मगाशी गायन केले. या सगळ्या विद्यार्थिनी पाठीमागच्या सगळ्या माझ्या माता भगिनी इकडे माझ्याबरोबर आलेल्या माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. मंगलताईने आवर्जून सांगितलं की ताई थोड्या तरी मुली आपल्या घेऊन या, कारण मंगलताईंचं त्या सगळ्या मुलींवर असणारं प्रेम. माझ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी त्याच्यामध्ये आमची शिवानी, श्रावणी, श्रद्धा, वैष्णवी, आरती ती टाकेचीच आहे. ती सुद्धा गोड गाते आणि गोड कीर्तन सुद्धा ती करते. ती आरती ती हसते. ती तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे ना. बाजूला आमची स्मृती, बाकीच्या सगळ्या विद्यार्थिनी, इकडे तुळशीवाल्या 3 जणी ताई आहे नाही का. किती गोड दिसतात बरं. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. विनेकरी आई त्यांचे आभार. 2 चोपदार आहेत आमच्या बॉडीगार्ड, 2 तास तशाच्या तशा उभ्या आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी दोघी चोपदारांचं मनपूर्वक आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, शिष्टीमल्या दादा गोड ऑपरेटिंग केलं, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या सगळ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज या धर्ममंडपामध्ये जर बघितलं की महिला सप्ताहांचं असल्यामुळे महिलांचा सप्ताह असल्यामुळे आज या ठिकाणी जवळजवळ 70% गर्दी आमचीच आहे. जरा पाठीमागे बघा. खूप सुंदर सगळ्या माझ्या माता भगिनी, जिकडे बघावं तिकडे माझ्या माताच दिसत आहेत. म्हणून सगळ्या माता भगिनीचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. इकडे बसलेली ही सगळी पुरुष मंडळी आणि आपल्या गावातील आदरणीय आमचे भगवान महाराज गतीर, आदरणीय हरिभक्तपरायण भरतजी महाराज गतीर, गोरख महाराज गतीर, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण बाळू महाराज गतीर. त्या दिवशीच त्यांचा आमचा फोन झाला. म्हटली ताई तुमचं कीर्तन आहे. म्हटलं 1 दिवस तरी हजेरी लावा आमच्या कार्यक्रमाला. म्हणून आज ही सगळी महाराज मंडळी, कोण बाकीची सगळी गतीर कंपनी, आता काय सगळ्यांचं जास्त ज्ञान धनंजय महाराज कुठे, सॉरी आमचे बाबा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत बघा. आज
एवढं वय त्यांचं झालंय, पण आज कीर्तन ऐकण्याकरता आशीर्वाद देण्याकरता मी इथे आलात बाबा. खरंच मला फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. आमचे हरी महाराज असतील, आमचे गोरख महाराज, हनुमान महाराज, ही सगळी मंडळी, समोर बसलेले एक माणिक आमचे सरपंच आदरणीय हरिश्चंद्र भाऊ चव्हाण, इकडे आमचे आदरणीय सभापती विठ्ठल भाऊ आणि आमचे ऋषिकेश दादा, ज्यांच्या घरी आम्ही सगळ्या वारकऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांचंही नाव घेतलं याला का, कारण का ते म्हणते ताई आमच्या गावात आल्या, सगळ्या गावाचे नाव घेतली, आमचंच खाल्लं आणि आमचंच नाव नाही घेतलं असं नको काही. म्हणून ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. हां, त्यांचंही मनपूर्वक आभार. आमच्या रुपाली गायधनी यांचे वडील आमचे आदरणीय महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. माझे पती श्री प्रकाश पांडुरंग पाटील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार, कारण त्यांची साथ आहे म्हणून भिवंडीहून इथपर्यंत आले. बघायचं तुम्हाला बाया लगेच इकडं तिकडं बघतात, कुठे बाईचा नवरा असं असं. हे इथं बसलीस मध्ये, बघायचं का? जरा उभे राहा बरं. बघितलं का? असं आता नाव घेऊ का? नको नको असो. माझ्या मिस्टरांचंही मनपूर्वक आभार. आणि ते सुद्धा आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये वडूनवघर गाव आहे, त्या गावचे तो दोन वेळा सरपंच होऊन गेले, म्हणून ते राजकारणात मी पार मारतात, पण जोड जमला याला फार किंमत आहे. असो, म्हणून माझ्या मिस्टरांचं मनपूर्वक आभार. आज या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे. ज्ञान प्रबोध यूट्यूब चॅनल, खूप सुंदर त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. मी 2-3 दिवस मंगलताईंच्या यशोदाच्या स्टेटसला बघते. कीर्तनकाराची एंट्री झाल्यापासून ते शेवट एंडिंग पर्यंत खूप गोड तुम्ही त्याचं मध्ये जे काही शॉर्ट आहेत ते सुंदर असे काढलेले आहेत. त्याबद्दल तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार. असेच आमची सुद्धा एक छान क्लिप काढून द्या. हां, आणि बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. आमच्या मंगलताईंचे वडील आत्ता दिसले मला. घेतलं ना नाव? हां, आमच्या मंगलताईचे वडील, आई वडील, धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे. एवढंच म्हणे. जाताना एक सांगते, मागच्या वर्षी माझा फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता. मी नांदेडला कीर्तनाला चालले होते. नांदेडला जात असताना समृद्धी हायवेला वाशिम एक्झिटला आमचा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. मणक्याचे 2 ऑपरेशन झालेत. 6-7 महिने सगळे कार्यक्रम बंद होते. पण रोज सकाळ संध्याकाळ उठली की माझी अशी कंडिशन झाली होती, मला असं वाटलं आयुष्यामध्ये मी कधीच कीर्तन करू शकत नाही, कधीच उभी राहू शकत नाही, एका जागेवर बसले होते. पण पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, म्हणजे 9व्या वर्षी मी कीर्तन केलं. आज कीर्तन करते त्याला 25 वर्ष झालेत. पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा 25 वर्ष अखंड तुझं हरिपाठ काकडा भजन कीर्तन कधी सोडलं नाही. मी घरामध्ये बसणाऱ्यातली नाही, मला घरामध्ये बसायचं नाही, मला परत उभं राहायचंय, परत चालायचंय, परत कीर्तन करायचंय. रोज सकाळ संध्याकाळ त्याला विनंती करायची. त्यानं माझी विनंती ऐकली आणि म्हणून आज त्या पांडुरंगाच्याच कृपेने मी फक्त तुमच्या समोर उभी आहे. आज कशी उभी कशी बोलते ही फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्याला मला माहिती. म्हणून जेव्हा सकाळी 7 वाजता आमचा ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हा आमच्या गाडीमध्ये फक्त काकडा चालू होता आणि त्या काकड्यानं मला वाचवले. का? जिथे भगवान परमात्म्याचं चिंतन चालू आहे तिथे यमराजा कधीच जवळ येऊ शकत नाही, हे त्या दिवशी खरं वाटलं. म्हणून शेवटी आपल्याला वाचवणारा फक्त भगवान परमात्मा आहे. त्याचं नामचिंतन जीवनामध्ये करा. शेवटी जाता जाता वेळ तर संपली, जवळजवळ 11:15 वाजलेत. पण तुमचं रोज मला वाटतं 8:30 ते 10:30चं कीर्तन असतं, पण आज जागर असल्यामुळे जेवण उशिरा झाली, त्यामुळे 9 ते 11चं कीर्तन झालं. पण आता जवळजवळ 11:15 वाजलेत. पण तुमच्याकडे बघून असं वाटतं का अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कोणालाही झोप लागणार? करायचं का? मग आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. असो, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि एकदा शेवटचं भजन 2 मिनिटाचं आपल्याला म्हणायचंय आणि लगेच कीर्तन रूपी सेवा सगळ्यांनी आपले हात वरती करा. दादा सगळ्यांची छान शूटिंग घ्या. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओ, सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओ, हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओ, हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण